Good morning, friends. And as you know, we have been discussing, we have been learning a lesson and epitome of courage. We have finished some paragraphs and mean them properly. And now look at the next paragraph. Though confined to a wheelchair with no control over his body, save a finger and with a computer to help him express his thoughts. कसल्याही प्रकारचं त्याच्या शरीरावर त्याचं नियंत्रण राहिलेलं नव्हतं. व्हीलचेअर मध्ये त्याला अगदी जकडून तो गेलेला होता. कॉम्प्युटरवर काही करायला जावं तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचे फिंगर्स सेव्ह अ फिंगर अँड विथ अ कॉम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस हिज थॉट्स. मग कॉम्प्युटरच्या माध्यमातून कधी कधी लिहिता तर येत नव्हतं. कॉम्प्युटरच्या सहाय्याने त्याच्या मनातील विचार, त्याच्या डोक्यातील विचार प्रकट करण्याचं एक दुर्मिळ अशा प्रकारचं साधन खूप कमी वेळा त्याचा वापर होत असे. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी अँड प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. विज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोध आणि वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी. ट्रेडमार्क झालेला होता. प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑन of science, numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. बघा, विज्ञानामध्ये वेगवेगळ्या संशोधनामुळे त्याला वेगवेगळे मानद, वेगवेगळे पुरस्कार सुद्धा जाहीर झाले होते. पुरस्कार त्याला दिले गेलेले होते. पहा, he is a fellow of the Royal Society and a member of the US National Academy of Sciences. रॉयल सोसायटीचा सदस्य तर होताच, त्याचबरोबर मेंबर ऑफ US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स, युएसच्या राष्ट्रीय विज्ञान संस्थेचा तो मेंबर होता. बिकॉज ही इज अन इंटेलिजंट पर्सन. अतिशय हुशार आणि अतिशय तीक्ष्ण बुद्धीचा. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स. बघा, आइन्स्टाईनचं नाव तुमच्या लक्षात असेल. आइन्स्टाईन हा महान एक शास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे. बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर हॉकिंग इज व्हेरी हंबल मॅन. आइन्स्टाईन बरोबर ज्यावेळेस त्याची तुलना केल्या गेली, त्याच्या तोडीचाच as like आइन्स्टाईन तेवढ्याच बुद्धिमत्तेचा होता, परंतु हॉकिंग अतिशय नम्र होता. नम्रता माणसाला प्रगती पथावर घेऊन जाते. A man should humble. नम्र पाहिजे माणूस. हुशार असून नुसतं चालत नाही. पर्सनॅलिटी अगदी रुबाबदार असून चालत नाही. तुमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. आइन्स्टाईन बरोबर जेव्हा याची तुलना केल्या जाते त्यावेळेस एक काकड हा सरस आहे. बिकॉज ही इज व्हेरी हंबल मॅन, अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. डाऊन टू अर्थ, अ नाईस फ्रेज. ज्याचे पाय जमिनीवर असतात, कितीही यश मिळालं, कितीही मोठा झाला तरी जो ज्याच्या डोक्यामध्ये हवा शिरत नाही त्याला डाऊन टू अर्थ मॅन असे म्हणतात. तसा हा होता. जगविख्यात शास्त्रज्ञ. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स dealing with his awesome ideas, keeping a layman in mind. बघा,
साधा नव्हता. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स, अनेक पुस्तकं लिहिलेली होती आणि सर्वसामान्य लोकांसाठी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्याने माहिती साठवून ठेवलेली होती, ज्याने संशोधन केलेलं होतं, हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. बघा, आणि त्याच्या साहित्याचं, त्याच्या लिखाणाचं वैशिष्ट्य काय होतं? विट अँड ह्युमर. नॉलेज तर होतच, माहिती तर होतीच, परंतु अगदी विनोदी शैलीमध्ये लिखाण केलेलं. आणि बघा, इफ you read any book which is full of humor, you remember long life. विनोदी शैलीमधून एखाद्या माहितीचं पुस्तक जर असेल आणि ते जर तुम्ही वाचलं तर त्याच्यामधील जो कंटेंट आहे, त्याच्यामधील जी माहिती आहे ती चिरकाल आपल्या स्मरणात राहते. जास्त जर बॉदरिंग असेल, कॉम्प्लिकेटेड असेल तर ते लक्षात राहत नाही, परंतु विनोदी शैलीमध्ये जर असेल तर ते लवकर लक्षात राहतं. ही स्टाईल इज सो लुसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. अतिशय सोप्या भाषेमध्ये लिहिलं, ज्याला विज्ञानाचा गंध नाही, ज्याला विज्ञान जास्त कळत नाही, विज्ञानाबद्दल ज्याला माहिती जास्त नाही, त्याला सुद्धा सहज समजणारे त्याचे पुस्तक होते. अशा प्रकारे त्यांनी माहिती व्यवस्थित सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याने साहित्याची रचना केलेली होती. बघा, हिज बुक अ ब्रीफ स्टोरी ऑफ टाइम. अ ब्रीफ स्टोरी ऑफ टाइम. ब्रीफ स्टोरी कशाची? वेळेची थोडक्यात इतिहास. ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम is one of the best selling book of our times. जे तुम्हाला पुस्तकाचं नाव या ठिकाणी सांगितलेलं आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, वेळेची थोडक्यात सांगितलेला इतिहास. वेळ म्हणजे काय? आपण म्हणतो ना, आता इतके वाजले, तितके वाजले, एवढा वेळ झाला, एवढा काळ झाला. नेमका व्हॉट इज टाइम, काय त्याचा इतिहास आहे, थोडक्यात त्याने वर्णन केलं होतं त्या पुस्तकामध्ये. आणि ते पुस्तक सर्वात जास्त सेल झालं होतं, सर्वात जास्त विकल्या गेलं होतं. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग ड्रेडफुल एल्स, डॉक्टर हॉकिंग इज द क्विंटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. मग त्याला त्याच्या आजाराबद्दल, त्याच्या संघर्षाबद्दल विचारल्यानंतर तो म्हणे दुसरं काही नाही, फक्त आराम, आरामाशिवाय दुसरं काय, म्हणजे आरामापेक्षा हे दुसरं तिसरं काहीच नाही. पा नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. कुठं जायचं नाही, धावपळ करायची नाही, करताच येत नाही, आरामासारखं, आराम केल्यासारखं व्हीलचेअर मध्ये बसायचं, डोक्याने फक्त संकल्पना समोर आणायच्या, विचार करायचा. I try and lead as normal a life as possible and not think about any condition or regret things it prevents me from doing which are not me. मग बघा किती मोठ्या विचाराचे असतात असे माणसं. ज्या ज्या गोष्टीचा अडथळा आला मला त्याचा मी जास्त विचार नाही, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त नाही केली. I try and lead as normal a life as possible. जीवन कशा प्रकारे सहज होईल त्याचा मी प्रयत्न करत राहिलो. and not think about my condition or regret the things it prevents. मला जे जीवनामध्ये अडथळे आले त्या गोष्टीचा मी जास्त विचार केला नाही. which are not many. आणि ते जास्त नव्हते. म्हणजे एवढे अडथळे, एवढा संघर्ष याच्या लाईफ मध्ये येऊन सुद्धा काय नाही, सहज घेतात. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द
core secrets of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. बघा पुढं अपेक्षा आणखी काय होत्या पहा. विश्वास कसा होता त्यांचा गाढा. नेक्स्ट मिलेनियम, पुढच्या काही पहा शतकांमध्ये सायन्स विल डिस्कवर द कोर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स. विज्ञान या सृष्टीबद्दल आणखी कितीतरी गुपित विज्ञानाच्या माध्यमातून उलगडल्या जातील. कितीतरी गुपित. कारण सृष्टीचा अभ्यास करणं म्हणजे काही 1-2 दिवसाचं 1 वर्षाचं काम नाही. नवनवीन गोष्टी आहेत, सृष्टी आहे, सृष्टीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत पहा. आणि मग इट्स ओरिजिन, युनिवर्सचं ओरिजिन म्हणजे मूळ काय, सृष्टीचं मूळ, इट्स हिस्ट्री, इतिहास, अँड मे बी एवर प्रिडिक्ट इट्स अल्टिमेट. आणि मग कदाचित याचं मूळ शोधलं, इतिहास शोधला, विज्ञान याच्या पलीकडे जाऊन पुढं काय घडणार आहे पहा, याचा शेवट कधी किंवा आणखी काय नवीन नवीन या सृष्टीमध्ये पाहायला मिळणार आहे याचा सुद्धा वेध हे सायन्स घेणार आहे. म्हणून विज्ञान एवढं त्यांनी महत्वाचं सांगितलंय. लाईक डॉक्टर हॉकिंग, देअर आर मेनी पीपल हु डिस्प्ले एक्सट्रीम करेज इन देअर लाईफ. आता हॉकिंग हेच नाही तर यांच्यासारख्या कित्येक लेजेंडरी पर्सनॅलिटीने कितीतरी संकटावर मात करून, शारीरिक संकटावर मात करून, संघर्ष करून ते जगले आणि कित्येक महत्वाचे संशोधन त्यांनी केले. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. आणि मग एवढा आपल्यासाठी त्यांनी करून ठेवले, एवढा संघर्ष त्यांनी केलेला आहे. आणि मग एवढा संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला नक्कीच सॅल्यूट करणं आपलं कर्तव्य आहे. आणि मग चला तर त्यांना एक सॅल्यूट करूया. हु इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड ट्राय टू डू देअर बेस्ट. हु इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल्ड, स्वतः विकलांग असतानाही, फिजिकली फिट नसतानाही त्यांनी चांगलं करण्यासाठी, या जगतासाठी चांगल्यात चांगलं करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ज्यांनी घेतली अशा महान व्यक्तींना नक्कीच आपण सॅल्यूट केला पाहिजे. त्यांना खरोखरच प्रणाम केला पाहिजे. अशा प्रकारचा हा एक विज्ञानावर आधारित डॉक्टर हॉकिंगचा अतिशय सुंदर हा पाठ आहे. अँड नाऊ वी विल स्टॉप हिअर.